नमस्कार. तर आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की अरुंधती घाईघाईत निघालेली असते. त्यावेळी तिथे यश आणि आरोही येतात. तेव्हा यश अरुंधतीला म्हणतो, आई अगं तुझा फोन का स्विच ऑफ आहे? आम्ही कधीपासून ट्राय करतो. यावर अरुंधती म्हणते, अगं पेपरमध्ये ती बातमी आली आहे ना, सारखे लोकांचे फोन येतात म्हणून मी मुद्दाम बंद करून ठेवला आहे. कोणाला काय उत्तर देणार म्हणून मी फोनच बंद ठेवला. यावर यश पण म्हणतो, बरं झालं आई फोन बंद केलास, पण आम्हाला तुझी खूप काळजी वाटत होती. यावर अरुंधती म्हणते, सॉरी, तुम्हाला कळवायला हवं होतं. यश म्हणतो, सॉरी नको म्हणू अगं आई, ठीक आहे, पण आता कुठे चालले तू? यावर अरुंधती म्हणते, रेस्टॉरंटमध्ये. तेव्हा यश विचारतो की तू आत्ता रेस्टॉरंटमध्ये का चालले? यावर अरुंधती म्हणते, अरे CCTV फुटेज बघायला. रेस्टॉरंटमध्ये जायला मला बंदी नाही आहे. तेव्हा यश विचारतो, पण ते मॅनेजर आले का? फुटेज कसं बघणार? कारण लॅपटॉप तर त्यांच्याकडे होता ना. त्यावर अरुंधती सांगते, यश तो लॅपटॉप ते निशाकडे देऊन गेलेत. फुटेजमध्ये काय सापडलं आहे ते बघते. मग यश अरुंधतीला म्हणतो, सापडेल, नक्की सापडेल आई, चल मी पण तुझ्याबरोबर येतो. पण आरोही बरोबर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. डॉक्टरांची उद्याची अपॉइंटमेंट आहे. यावर अरुंधती म्हणते, अरे या सगळ्या गडबडीत विसरूनच गेले मी. खरं तर मी आज तुमच्याबरोबर असायला हवं होतं. चला मी पण येते तुमच्याबरोबर. रेस्टॉरंटमध्ये जायची काही गरज नाही एवढी. तर आरोही म्हणते, आई नको, खरंच नको, यश आहे. तर अरुंधती आरोहीला विचारते, अगं रागवलीस का गं माझ्यावर? सॉरी, या सगळ्यात ना माझ्या डोक्यातूनच निघून गेलं, मला भानच राहिलं नाही अगं. यावर आरोही म्हणते, आई टेन्शन नका घेऊ, असं काय नाही आहे. ते जे झाले त्याचा शोध घ्या तुम्ही, माझी काळजी नका करू, यश आहे ना माझ्याबरोबर. यावर यश म्हणतो, करेक्ट आई, आरोही बरोबर बोलते. यश म्हणतो की आई आपण जाता जाता हिला सोडूयात आणि ही येईल परत माघारी. तर आरोहीसुद्धा यावर म्हणते, हो चालेल. तर अरुंधती म्हणते, अरे हे काय बोलताय तुम्ही? यश तू तिच्याबरोबर आत्ता असणं गरजेचं आहे. असं तिला एकटीला सोडू नकोस आणि काय होतं ते मला कळवत राहा. यानंतर आरोही म्हणते, अहो आई तुम्ही तर रेस्टॉरंटमध्ये का जाता एकट्या? काल रेस्टॉरंटमध्ये किती काय झालं आहे आणि परत असं झालं तर, आणि तुम्ही एकट्या जाताय? तर अरुंधती म्हणते, असं काही नाही होणार. मग यावर यशसुद्धा म्हणतो, आरोही बरोबर बोलते, यात पॉईंट आहे, चल मी पण येतो तुझ्याबरोबर. मग अरुंधती म्हणते की नको यश, तू आरोहीसोबत जा, मी अनघाला घेऊन जाते. मग यश म्हणतो की ठीक आहे, हॉस्पिटलमधलं सगळं आटोपलं की मी येतो तिकडे. यावर अरुंधती म्हणते, हो पण तिला नीट घरी घेऊन ये आधी. तर यश म्हणतो, हो तुझ्या सुनेची नीट काळजी घेतो, येऊ आता आम्ही, असं म्हणून यश आणि आरोही तिथून हॉस्पिटलमध्ये जातात. यानंतर आपण पाहतो आप्पा गोकुळाष्टमीची तयारी करत असतात. त्याचवेळी तिथे अनघा येते आणि आप्पाला विचारते, आप्पा काय करताय तुम्ही? तर आप्पा म्हणतात, अगं या पाळण्याची डागडुजी करतोय. अनघा विचारते, आजी कुठे आहे? तर आप्पा सांगतात, अगं ती भजनी मंडळात गेले. गोकुळाष्टमीच्या दिवशी त्यांचा एक देवळात कार्यक्रम आहे ना, त्याचीच तयारी करतायत ते. तर अनघा म्हणते, अरे वा छान. तर आप्पा म्हणतात की हो, म्हणून तर माझी सुटका आहे ना आज, मला माझं काम नीट करता येते, नाही तर सारखं आपलं हे असंच का केलं, ते तसंच का केलं, नुसती डाफरत असते. मग यानंतर अनघा म्हणते, बरं मी रेस्टॉरंटमध्ये जाते, मी स्वयंपाक करून ठेवला आहे, तुम्ही वाढून घ्याल ना? तर आप्पा म्हणतात की हो घेईल की, तू काळजी नको करू, जा व्यवस्थित. तितक्यात आपण पाहतो तिथे अनिश आलेला असतो. तर अनिशला बघून आप्पा विचारतात, अनिश काय रे तू इथे कसं काय? तर यावर अनिश म्हणतो, हो मॅमच्या रेस्टॉरंटची न्यूज कळली मला एकदम शॉक बसला, म्हणून मी ताबडतोब मॅमला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेलो, पण त्या तिथे नव्हत्याच म्हणून मी इथे आलो. तर अनघा म्हणते की हो पण आत्ता त्या इथे नाही आहेत, त्या रेस्टॉरंटमध्ये. यावर अनिश विचारतो की तिकडे काय परिस्थिती आहे, आता सगळं व्यवस्थित आहे ना? तर अनघा सांगते की काल रात्री रेस्टॉरंटची तोडफोड केली होती, सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये कंप्लेंट केल्यामुळे तपास चालू आहे, पण काही काळासाठी रेस्टॉरंट बंदच ठेवावं लागेल. यावर अनिश म्हणतो, अरे बापरे, कुणीतरी मुद्दाम केले हे. मग आप्पा म्हणतात, हो ना, अरुंधतीच्या हातातून ही चूक होणं शक्यच नाही आहे, कुणाची तरी ही कारस्थानच आहे. ती किचन एकदम आरशासारखं लक्क ठेवते. आणि म्हणतो, हो मॅम स्वच्छतेच्या बाबतीत चुकूच शकत नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मॅम किती नीट अँड क्लीन आहेत ते. यानंतर अनघा म्हणते की मी आता ताईच्या रेस्टॉरंटमध्ये चालली आहे, तुला भेटायचं असेल तर चल आपण जाऊया. तर अनिश म्हणतो, हो मला भेटायचं आहे. मग अनघा आणि
अनिश तिथून जायला निघतात तितक्यात तिथे ईशा येते आणि म्हणते, काय रे अनिश, बराच उशीर केलास यायला, सगळं घडून गेल्यावर येतोयस. बिचारी आई, एक सपोर्टर कमी पडला ना. हे ऐकल्यावर अनिश अनघाकडे बघून म्हणतो, चल अनघा. मग इकडे ईशा म्हणते, अनिश कोर्टाची तारीख 2 दिवसाने आली आहे, इकडे जसा आला आहे ना तसा तिकडे पण ये तर, आणि मला लवकरात लवकर मोकळं कर. यावर अनिश म्हणतो, हो डोंट वरी ईशा, या सगळ्यातून मोकळं व्हायची घाई तुझ्यापेक्षा जास्त तर मला आहे. मग ईशा म्हणते, माझ्या पोटगीचं विसरू नको, तुला मला पोटगी द्यावीच लागेल. यावर आप्पा म्हणतात, ईशा अगं काय आहे, तो आपल्या घरी आला आहे, त्याचं स्वागत करायचं सोडून हे काय बोलतेस तू. यावर ईशा म्हणते, आप्पा काही गोष्टी कितीही कडू वाटल्या ना त्या वेळेत बोलून घ्याव्या लागतात, त्या वेळेत नाही सॉल्व झाल्या ना की पुढे जाऊन परत मलाच प्रॉब्लेम होईल, माझं आयुष्य बाकी आहे अजून. यावर आप्पा म्हणतात, अगं हे काय बोलते. त्यावर अनिश म्हणतो, आप्पा ईशा बरोबर बोलते आणि आता मॅटर कोर्टात गेलं आहेच तर सगळं लिगली होऊ दे, त्यामुळे ईशा तुझ्या प्रश्नांची उत्तरं मी नाही, माझा लॉयरच देईल, कळलं. यानंतर अनघा चल म्हणून अनिश तिथून निघून जातो. मग अनघाही त्याच्यासोबत निघून जाते. यानंतर आप्पा ईशाला म्हणतात, ईशा अगं तो तुझ्या आईसाठी इथे आलेला, जरा तरी बोलताना भान ठेवत जा. यावर ईशा म्हणते, एकदम चिडून म्हणते की तुम्हाला सगळ्यांना आईचं इतकं का कौतुक आहे, मला हेच कळत नाही. आज तिच्यामुळे सगळ्यांना मान खाली घालायची वेळ आली आहे आप्पा, आणि कॉलनीतून बाहेर पडताना तोंड लपवून जावं लागतं आहे, लोक दिसलं की प्रश्न विचारायला लागतं. आप्पा म्हणतात, ईशा तोंड लपवावं असं तुझ्या आईने काहीही केलं नाही, उगाच राईचा पर्वत नको करत जाऊस. यानंतर ईशा तिथून रागाने निघून जाते. तर इकडे आपण पाहतो निशा अरुंधतीला रेस्टॉरंटमधलं फुटेज दाखवत असते, तिथे अनघा आणि अनिशसुद्धा असतात. अरुंधती विचारते की सगळे कॅमेराचे आहेत ना. तर निशा म्हणते, हो मॅडम. अशोक म्हणाला ना कॅमेरा बंद आहे, तर त्याचंसुद्धा आहे. अरुंधती विचारते की त्याचं कसं काय मिळालं, तो तर बंद होता ना. मग निशा सांगते की हो, मिहीर सर जाताना आधी सगळे कॅमेरे रिपेअर करून गेले, तर आपल्या मॅनेजरने मला सांगितलं, आम्हाला कुणालाच हे माहीत नव्हतं. अरुंधती म्हणते, बरं झालं, त्या कॅमेराचा आधी दाखव मग मला. तर निशा ते फुटेज अरुंधतीला दाखवते. तर त्यात अभिषेक असतो. अभिषेक कुणाची तरी वाट पाहतोय किंवा कुणाकडे तरी बघत असतोय असं काहीतरी त्यात दिसतंय. तेव्हा अरुंधती म्हणते, बस 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 अनिश, थोडंसं रिवाइंड कर. अनिशनं ते फुटेज रिवाइंड करतो. अनघा हे बघून म्हणते, ताई अभि किचनमध्ये आहे. तर अरुंधती म्हणते, एकटा अभि नाही आहे अनघा, अशोकसुद्धा आहे आणि अभिच्या हातात काहीच दिसत नाही आहे. मग अनिशने फुटेज झूम केलेलं असतं. यानंतर अरुंधती म्हणते, नीट काहीच दिसत नाही आहे, कोण काय करते हे काही कळतच नाही, पण त्यावेळी अभि आणि अशोक हे दोघेच होते हे नक्की आहे. मग अनघा म्हणते, आई मला काहीच कळत नाही आहे, उगाच धडधडते, अभिसुद्धा तिथे होता. तर अरुंधती म्हणते, अगं अभि होता म्हणजे त्यानेच काही केले असं नाही होत ना, तू त्याच्यावरच का संशय घेते, अशोक पण होताच की तिथे. तर अनघा म्हणते, अगं कसा नको घेऊ संशय ताई, मीच त्याला सजेस्ट केलं होतं की, आणि त्याच दिवशी तो नोकरी मागायला आलेला तुझ्याकडे, मला तेव्हा समजायला हवं होतं त्याचं तुझ्याकडे नोकरी मागणं तुला ऑड नाही वाटलं. तर अरुंधती म्हणते, नाही, कारण त्याला कामाची गरज होती आणि गरज असली की तो माझ्याकडेच येतो आणि मला सवय झाली आता याची. आता मागच्या वेळी पण त्याचा ॲक्सिडेंट झालेला तेव्हा त्याने पहिला फोन मलाच केलेला, तेव्हा तुला ऑड वाटलं नाही का. तर अनघा म्हणते की नाही, मला माहीत नाही, म्हणजे तो तुझ्याकडे नोकरी मागायला आला ना, मला आनंद झालेला, मला वाटलं की या निमित्त तरी तुम्ही जवळ याल, पण आत्ता असं वाटतं की अभि सगळं नाटक करत होता. मग यावर अरुंधती म्हणते, पण अभि सगळं हे का करेल. अनघा यावर म्हणते, संजना ताईसाठी, त्यांना तुझं कौतुक झालेलं बघवत नाही आहे म्हणून त्यांनी अभिला हाताशी धरलं असेल. त्यांचं कुणीतरी या रेस्टॉरंटमध्ये पाठवून इथे काहीतरी करायचं असेल ज्यामुळे रेस्टॉरंटचं नुकसान होईल, रेस्टॉरंट बंद पडेल, तुझी बदनामी होईल. म्हणजे जे घडलं आहे ते करायचं डोकं अभिचं नाहीच आहे, कारण तो इतक्या हलक्या विचारांचा नाही आहे. मला ना संजना ताईवर डाऊट येतो आहे, त्या काही करू शकतात.
अभिला संजना ताईच्या हातचा ना भावला झाला आहे, भावला. यानंतर अनिश म्हणतो, मॅम माझाही पहिला डाऊट संजनावरच होता, तिच्याच डोक्यात असले विचार येतात. मग यावर अरुंधती म्हणते, हो असूही शकतं, संजना काहीही करू शकते, पण अभिने हे केलं असेल असं मला वाटत नाही. या बाबतीत तो त्याची पातळी सोडून वागेल असं वाटतच नाही आहे. आणि ती निशाला विचारते, तो अशोक कुठे आहे गं? तर निशा म्हणते की तो तर त्या दिवशीपासूनच गायब झाला आहे. तुम्ही म्हणाले ना की CCTVचं फुटेज बघायचं आहे म्हणून तो गायब झाला. अरुंधती विचारते, गायब झाला म्हणजे कुठे गेला नक्की? तर निशा म्हणते की मॅडम तो रेस्टॉरंटमध्ये आलाच नाही, गायब झाला आहे, घाबरला बहुतेक. मग अरुंधती म्हणते, ठीक आहे त्याचा पत्ता बघ आणि फोन लागतोय का ते पण बघत राहा. निशा ठीक आहे म्हणते आणि मग तिथून निघून जाते. यानंतर अरुंधती अनिशला विचारते की अनिश परत बघ जरा इकडे. अनघा खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणते की ताई या सगळ्यात जर अभिचा हात असेल ना तर मी आत्ताच सांगते, प्लीज मला अडवू नकोस, मी ना त्याच्याबरोबर नाही राहणार, जानकीला घेऊन मी माझ्या माहेरी निघून जाईल. यानंतर इकडे आपण पाहतो संजना अरुंधती विरोधात न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू देत असते. पत्रकार संजनाला विचारते की मॅडम, अरुंधती मॅडम आणि तुम्ही एकाच कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला. अरुंधती मॅडमने तुमचा व्हिडिओ लोकांसमोर आणलेला आणि तो खूप व्हायरल झालेला. त्या व्हिडिओमुळे तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमधून बाहेर पण काढण्यात आलेलं. तर संजना म्हणते, तो व्हिडिओ म्हणजे मूर्खपणा होता. मला तर कॉम्पिटिशनच्या ऑर्गनायझर्सची कमाल वाटते. एकालाही तो व्हिडिओ जेन्युइन आहे की नाही हे बघावंसं वाटलं नाही. तो व्हिडिओ समोर आला आणि मला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढलं, कमाल आहे ना. मग पत्रकार पुढे विचारतात, हो पण आता अरुंधती मॅडमच्या रेस्टॉरंटचा व्हिडिओ समोर येतो आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? तर मग संजना म्हणते, बघा कसं आहे, खोटं जास्त काळ टिकत नाही, खरं कधी ना कधी समोर येतंच. अरुंधती किती खोटारडी आहे हे लोकांना कळलंच असेल. कॉम्पिटिशनमधून मला बाहेर काढण्यासाठी तिने किती मोठा गेम खेळले हेही लोकांना समजले असेलच की. आणि हल्ली डिजिटली काही करू शकतो, लोकांना बदनाम करू शकतो. मग पत्रकार संजनाला विचारते की आत्ता लोकांनी अरुंधती मॅडमच्या रेस्टॉरंट विरोधी तक्रार केली आहे आणि ते बंद व्हावं अशी मागणी देखील करतायत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर मग संजना म्हणते की वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं, जेन्युइनली वाईट वाटतं. अरुंधती लोकांच्या जीवांशी खेळले हेही खरंच आहे. तिच्या रेस्टॉरंटमध्ये हायजीन पाळलं जात नाही. सो तिच्या रेस्टॉरंट बाबतीत जी काही ॲक्शन्स घेतले जातील ते योग्यच असतील. ते रेस्टॉरंट कायमचं बंद व्हायला पाहिजे. तितक्यात तिथे आप्पा येतात आणि संजनाला म्हणतात, संजना काय वाटते ते काय बोलते? आणि त्या पत्रकार मॅडमला म्हणतात, आणि तुम्ही हा इंटरव्ह्यू ताबडतोब बंद करा आणि निघा इथून, हे घर माझं आहे, माझ्या परवानगीशिवाय तुम्ही इथे आलाच कसे? असं म्हणून आप्पा त्यांना हाकलून लावतात. ते गेल्यावर आप्पा संजनाला म्हणतात, संजना कोणाचाही इतका तिरस्कार करू नको गं, अरुंधती कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे. मग संजना म्हणते, हो माहिती आहे ना, आणि आत्ता तिचा खरा चेहरा तर समोर आलायच ना. तर आप्पा तुम्ही माझं तोंड बंद कराल, पण लोकांचं काय करणार? यावर आप्पा म्हणतात, सत्य समोर येईलच आणि मला अरुंधतीवर पूर्ण विश्वास आहे. आणि इतक्या वेळेस अरुंधतीच्या हाताचं खाल्लेलं आहेस तू, निदान खाल्ल्या मिठाला तरी जाग, तुझं तोंड बंद ठेव. आणि यापुढे अरुंधतीच्या बाबतीत एक शब्द जरी काढला ना तरी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. मग यावर संजना हसत असते. आप्पा म्हणतात, तुला या घरातून कायमचं हकलून देईन, समजलं का? हे ऐकून मात्र संजनाचा चेहरा चांगलाच पडतो आणि ती तिथून निघून जाते. यानंतर आपण पाहतो ईशा फोनवरती कोणाशी तरी बोल आणि तितक्यात संजना तिथे येते आणि ईशाला विचारते की काय कुठे जाते? तर ईशा सांगते की अगं माझ्या मैत्रिणीच्या भावाचा बड्डे आहे ना, तिने बोलवलं. संजना विचारते की कुठे आहे बड्डे? संजना म्हणते, म्हणजे इथे घरातच आहे ना. यावर ईशा म्हणते, अगं संजना आंटी तिचं घर एवढं सॉलिड आहे ना, त्यांचा पण आपल्यासारखाच बंगला होता, त्याच्या वडिलांनी ना बिल्डरला दिला तो, आणि ते टावर आहे बघ तिथेच ती राहते. मग ईशा संजनाला तिच्या मैत्रिणीच्या घराचं कौतुक सांगत असते की किती लॅविश आहे बंगला, तिची किती मस्त लाईफस्टाईल आहे. संजना म्हणते, वा, पण ईशा मनात आणलं तर तू सुद्धा असं आयुष्य जगू शकते. यावर ईशा म्हणते, चल काहीतरीच बोलते. तर संजना म्हणते, अगं खरंच तुझ्या मैत्रिणीचा जो बंगला आहे त्याच्यापेक्षा आपला बंगला मोठाच आहे की. विचार कर, त्यांना जर बिल्डरने एवढं काय काय दिले तर आपल्याला केवढं मिळेल? त्यावर ईशा म्हणते, हो पण आपल्याकडे यातलं काहीच होणार नाही, कारण आप्पा ऐकणार नाहीत आणि
त्यात त्यांना फूस लावायला आई आहेच. आईमुळे ना सगळं आयुष्य अवघड झालं आहे. मग संजनासुद्धा म्हणते, हो ना, अरुंधतीमुळे सगळ्यांचंच आयुष्य अवघड झालं आहे. मग यावर ईशा म्हणते, नाहीतर काय, ही आई नसते ना तर हा बंगला कधीच रिडेव्हलपला गेला असता. मग संजना ईशाला म्हणते, तो तर अजूनही जाऊ शकतो आणि तू आणि अभिने मनात आणलं तर काही होऊ शकतं. समजा तू आणि अभिने या घरातला शेअर मागितला तर तो ती कसा देणार? मग आप्पाकडे पण ऑप्शन उरणार नाही, त्यांना हा बंगला बिल्डरला द्यावाच लागेल. तर ईशा म्हणते, खरंच असं होईल? तर संजना म्हणते, हो, मग तुला पाहिजे ना लॅविश लाईफस्टाईल? तर ईशा म्हणते, हो, त्याच्यासाठीच तर मी अनीससोबत भांडत होते. संजना म्हणते, तुझ्या हातात चांगली संधी आहे. आता लक्षात येते ना? तर तुम्हाला काय वाटतं, ईशा तिचा हिस्सा मागणार का आणि आप्पा आणि अरुंधती यासाठी तयार होतील का?